नीट एक्झामिनेशन नंतर एनटीएच्या वेबसाईटवरती या ठिकाणी पहिला अपडेट या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलाय. ते म्हणजे आपलं प्रोव्हिजनल आन्सर की. विद्यार्थ्यांना NEET.NIC. या वेबसाईटवरती जाऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हे पहिली जे प्रोव्हिजनल आन्सर की आहे हे डाउनलोड करायची आहे. आणि डाउनलोड करून पहिल्या या आन्सर की अनुसार विद्यार्थ्यांना आपल्याला किती मार्क्स येतात हे सर्वप्रथम पाहायचं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना या आन्सर की मध्ये जर काही उत्तर चुकीचे वाटत असतील तर आपल्याला ऑब्जेक्शन सुद्धा घेता येणार आहे. हे ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन माध्यमातूनच या ठिकाणी अप्लाय करावं लागणार आहे. आणि आपल्याला जर कुठल्या क्वेश्चन बद्दल ऑब्जेक्शन असेल तर त्या प्रत्येक प्रति क्वेश्चन आपल्याला ₹200 एनटीएची फीस आपल्याला पेड करावी लागणार आहे. आणि जे फीस आपण पेड करत आहे आणि जे आपण ऑब्जेक्शन घेतलं हे जर आपण या ठिकाणी बरोबर असेल तर याची आपल्याला फीस सुद्धा रिफंड मिळणार आहे. ऑब्जेक्शन ज्यावेळेस आपण रेज करणार आहात त्याला आपल्याला एनसीईआरटी किंवा एखाद्या नामांकित पब्लिकेशनच्या बुकचं या ठिकाणी रेफरन्स सुद्धा द्यावं लागेल. त्यानुसारच हे आन्सर चेक केलं जाईल. आणि ज्याही विद्यार्थ्याचं हे आन्सर बरोबर असेल तर जे ज्या विद्यार्थी म्हणण्यापेक्षा जेवढ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय केलं आहे यामध्ये जे काही सुधारित फायनल आन्सर की असेल या फायनल आन्सर की मध्ये याचं क्लिअरिफिकेशन येईलच. ठीक आहे. आणि हे सर्व क्लिअरिफिकेशन हे फक्त ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केले यांच्यासाठी नाही तर हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी ऍप्लिकेबल राहणार आहे. पण जर फायनल मेरिट लिस्ट नंतर आपल्याला यामध्ये काही चेंजेस वाटत असतील किंवा एखादं ग्रेव्हियन्स नोंद करायची असेल तर आपल्याला हे करता येणार नाहीये. कारण ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट आपली येईल, आन्सर की येईल, त्या आन्सर की नंतर आपल्याला पुढील काही दिवसामध्ये आपला रिझल्ट सुद्धा डिक्लेअर करण्यात येणार आहे. दरवर्षी पाहिलं असतं आपण यामध्ये पहिल्यांदा आपल्या लॉग इन मध्ये आणि मेल आयडी वरती ओएमआर शीट यायची आणि दॅन प्रोव्हिजनल आन्सर की यायची. पण हे फर्स्टच इयर आहे की ज्या वर्षी आपली ओएमआर स्कॅनिंग सोबतच आपली या ठिकाणी प्रोव्हिजनल आन्सर की सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे पाहिला असता आपला नीटचा रिझल्ट या ठिकाणी लवकर लागण्याचे खूप मोठे चान्सेस या ठिकाणी दिसून येत आहे. अशीच पिनपॉइंट इन्फॉर्मेशन आपल्या इंस्टाग्राम सोबतच युट्यूब स्टुडंट हेल्पलाईन सेंटर चॅनलवरती सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून आपल्या ऍडमिशन होईपर्यंत आपल्या दोन्ही चॅनलशी कनेक्ट राहा जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट वेळोवेळी या ठिकाणी मिळत राहतील. ठीक आहे.